हे पूर्ण साडीवर आहे? पूर्ण पूर्ण एक संपूर्ण झाड आहे तुमच्या साडीवर. आईने ही साडी जर लग्नात नेसली तर मुलगी म्हणजे सायडर्स जरी असेल तरी ती सुद्धा नेसू शकतो. व्हाईट कलर अमृता खानविलकरने एकदा वेअर केलेला आहे. कॉटनची पैठणी संपूर्ण भरलेली आहे शेवटपर्यंत. तुम्ही याचा शाल म्हणून वापर करू शकता. जिजामाता साडी ही फार जुनी आहे. साड्या बनवताना आम्ही कंजूसी कुठेही केलेली नाही. स्पीचलेस, मला आता शब्द सुचत नाही. हाय हॅलो नमस्कार, मी प्रेरणा कोरगावकर आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण ट्रेडिशनल प्युअर साड्या ज्या असतात, जसं हँडलूम पैठणी असू दे किंवा ट्रेडिशनल आपल्या साड्या, त्या एक्सप्लोर करणार आहे. आणि त्यासाठी मी आज तुम्हाला एखाद्या दुकानात साडीच्या किंवा शोरूम मध्ये नाही घेऊन जाणार आहे. मी आज आहे काळा चौकीमध्ये. काळा चौकीमध्ये हे अभ्युदय नगर आहे, जिथे एक छोटीशी बिल्डिंग आहे. इथे तुम्ही बघू शकता. ही बिल्डिंग जी तुम्हाला दिसते समाधान सहकारी गृहनिवास संस्था म्हणून ही बिल्डिंग आहे. आता मी इथे तुम्हाला का घेऊन आले तर इथे प्युअर ज्या पैठण्या असतात त्यासोबतच ज्या हँडलूम पैठण्या असतात त्याचं एक घरात बुटीक सुरू केलेलं आहे प्रवीण काकड यांनी. आणि मला सुद्धा हे कळल्यानंतर मी विचार केला, जर तुम्हाला स्वस्तात पैठण्या मिळू शकतात कुठेतरी तर मग आपण का हे बुटीक एक्सप्लोर नको करावं. आणि म्हणूनच आपण आज चाललेलो आहोत त्यांच्या या सेकंड फ्लोअरवर असलेल्या बुटीकमध्ये. सो बेसिकली इथे येण्याचा फायदा असा मी ऐकलाय की बऱ्याच जणांनी मला रिकमेंड केलं की इथे पैठण्या शोरूमपेक्षा किंवा दुकानांपेक्षा खूप स्वस्त मिळतात. तर चला आपण बघूया की इथे आपल्याला काय काय मिळतंय आणि सोबतच प्राइस काय. एक्झॅक्ट लँडमार्क सांगते. इथे अहिल्या स्कूल आहे. अहिल्या स्कूलच्या एक्झॅक्ट बाजूला तुम्हाला इथे समाधान सहकारी गृहनिवास संस्था इमारत नंबर 26. ठीक आहे. इथे बऱ्याच अशा वेगवेगळ्या बिल्डिंग्स आहेत, पण इथे इमारत नंबर 26 जी तुम्हाला दिसते इथे तुम्हाला यायचं आहे. आता आपण सेकंड फ्लोअरला जाणार आहे. सेकंड फ्लोअरला आपल्याला हे जे छोटंसं बुटीक आहे ते पाहायला मिळणार आहे. सो चला आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय. मी आता सेकंड फ्लोअरला आलेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथे डायरेक्शन पण लिहिलेलं असतं येवला पैठणी म्हणून. इथून स्ट्रेट जायचं आहे आणि इथेच मी ऐकलंय की इथे एक बुटीक आहे साड्यांचं. सो येस, इथे एक साड्यांचं बुटीक आहे. 1830 आणि 1829 हे दोन मला असे घर जे आहेत जिथे बुटीक आहे एक्झॅक्टली. तर तुम्ही माझ्या आजूबाजूला पण बघू शकता की इथे सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या पैठणी साड्या ठेवलेल्या आहेत आणि बाकी इतर आपल्या ट्रेडिशनल साड्या सुद्धा आहेत. सो माझ्यासोबत प्रवीण जी आहेत, जे गेल्या 5 वर्षांपासून ऍक्च्युली खरं तर रिटेल तुम्ही सुरू केलं बरोबर, हे मी ऐकलंय. आता मी इथे खरं तर तुम्हाला भेटायला याच्यासाठी आले की मला माझ्या ऑडियन्सला सुद्धा तुमचं कलेक्शन दाखवायचं आहे. कारण मी ऐकलंय की इथे मार्केटपेक्षा थोडं कमी प्राइस मध्ये लोकांना कलेक्शन मिळू शकतं. बरोबर बरोबर. ओके. सो मग कशा कशा पद्धतीचं कलेक्शन इथे आहे तुम्ही आज आम्हाला एक्सप्लोर करायला मदत करा. आपल्याकडे सगळ्या पारंपरिक ज्या जुन्या प्रकारच्या साड्या आहेत त्या सगळ्या उपलब्ध आणि अनेक कलर मध्ये उपलब्ध आहेत. ओके. बरेच सारे कलर आहेत, बरेच सारे प्रकार आहेत. ओके. मग आधी आपण हे एक्सप्लोर करू शकतो? नक्कीच. ओके. मग आता कस्टमर नाहीये तोपर्यंत आपण सुरुवात करूयात. येस, नक्की. ओके. एक एक तुम्हाला दाखवतो जेणेकरून त्या बघताना त्याचा आनंद पण तुम्हाला मिळेल. चालेल. माहिती सुद्धा तुम्हाला त्याबरोबर सांगतो. डन. आता मी पहिली तुम्हाला ही एक साडी दाखवतोय. या साडीचं नाव आहे जिजामाता. ओके. जिजामाता साडी ही फार जुनी आहे. शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली. आता त्या ज्या जुन्या सिरियल आता ज्या दाखवल्या जातात त्याच्यामध्ये ह्या साड्या वेअर केलेल्या असतात बघा. पदर घेतलेला असतो बरोबर. ह्या साडीला फक्त बॉर्डर असते आणि हा असा पट्टीचा पल्लू असतो. ओके. आणि ह्या साडीमध्ये आमच्याकडे जवळपास 15 ते 20 कलर ॲट अ टाइम अवेलेबल असतात. आणि ह्याच्यामध्ये आता आपलं नवीन काम पण चालू आहे, ज्याच्यावरती आपण बुट्टा सुद्धा आता ऍड करायचं आपलं काम चालू आहे. ओके. म्हणजे याच्यावर बुट्ट्यांचं पण काम होऊ शकतं? हो हो हो. किती सुंदर वाटतात. म्हणजे त्यांनी एक कलर दाखवला, पण जेव्हा हे कलर मी बघते असं वाटतंय की प्रत्येक कलर एक नवीन थोडंसं बोलतात ना लुक देतोय प्रत्येक साडीला. आणि इतका सुंदर वाटतं. म्हणजे ही ग्रीन तुम्ही बघितली जवळून तर ह्याच्यावर जे जरीचं काम आहे याच्यामुळे एक वेगळा लुक येतोय त्याला. अगदी बरोबर. आता ही सुद्धा आपली एक पारंपरिक साडी आहे. ओके. या साडीचं नाव आहे नारायणपेठ. हो, मी ऐकलंय. सिल्क मध्ये आहे. हिचा हा जो पल्लू आहे हा असा पारंपरिक असाच असतो. ह्याची बॉर्डर सुद्धा जी आहे ती पारंपरिक अशीच असते. बरोबर. म्हणजे ज्या एकदम आपल्या पारंपरिक साड्या आहेत जशाच तशा इथे मिळणार आपल्याला सगळं विथ काम त्याचं. आता ही जी साडी आहे ही पेशवाई साडी आहे. ही सुद्धा फार पूर्वापार चालत आलेली आहे. अगदीच. आणि ब्राइड्स लग्नामध्ये खास करून पेशवाईच साड्या नेसतात बरोबर. हो. ह्याचा जो पल्लू आहे हा असा अगदी बारीक सूक्ष्म काम असतं त्याच्यामध्ये. खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे मला आता कळलं की ब्राइड्स आवर्जून ह्या साड्या का नेसतात आणि आताही ह्याचा ट्रेंड अजिबात गेलेला नाही. ह्या पूर्वापार बरेच वर्षापासून चालत आलेले आहेत. त्यावर ब्लाऊज कसा येतो? प्लेन येतो. प्लेन येतो. ओके. वाव. हा येल्लो कलर तुम्ही बघताय खूप सुंदर आहे. मोस्टली मुहूर्ताच्या वेळेस किंवा पूजेला येल्लो कलर लागतो.
तर येल्लो कलर सोबत तुम्हाला असं कॉम्बिनेशन सुद्धा मिळेल. ठीक आहे. आणि हे कलर ऑप्शन्स आहेत, हे 1 by 1 दाखवते. हा एक कलर आहे, मोरपिसी कलर, पोपटी कलर आहे, त्याच्यानंतर हा ब्लू कलर आहे, म्हणजे डार्क शेड सुद्धा आहेत, लाईट शेड सुद्धा आहेत. आणि हा आपला ट्रेडिशनल. आता मी सगळेच कलर काय मी तुम्हाला सगळे टेबलवर दाखवू शकत नाही. हे बघा इथे रॅक मध्ये बघा सगळे कलर, पाठीमागे सुद्धा त्याचे कलर आहे. ओके, हे सगळे कलर ऑप्शन्स आहेत. आता बघा मी तुम्हाला जिजामाता दाखवली, नारायणपेठ दाखवली, पेशवाई दाखवली. आता मी ह्याच्या पुढची तुम्हाला एक साडी अशी आहे की जिचं नाव आहे कांजीवरम. बापरे, एवढं कलेक्शन आहे अजून? ह्याच्या व्यतिरिक्त कलेक्शन आहे, गोडाऊन मध्ये पण आहे. ओके, कारण मला ह्या कलेक्शन बद्दल काहीच अंदाज नव्हता, पण तुम्ही बघता अजून आपण बऱ्याच वेगवेगळ्या साड्या बघणार आहे. हे बघा आता ही प्युअर सिल्क कांजीवरम साडी आहे. खूप सुंदर कलर आहेत, म्हणजे कॉम्बिनेशन आणि पदर आहे हा खूप सुंदर वाटतोय. आणि याचा काठ पण खूप सुंदर, म्हणजे एक जो साऊथ इंडियन लुक येतो ना साडीचा तो या काठमुळे येतोय. आता ह्याच्यामध्ये सुद्धा माझ्याकडे 40-50 कलर अवेलेबल असतात. ओके, म्हणजे प्रत्येक जे तुम्ही पॅटर्न दाखवता त्यात कलर व्हरायटी मिळणार आहे. हो. आणि जर का तुम्ही आम्हाला म्हटलं एखादा फोटो दाखवला की आम्हाला ह्या रंगाची साडी पाहिजे, तशी तुम्हाला तयार पण करून देऊ. कस्टमायझेशन सुद्धा आहे. आणि त्याचे काय आम्ही एक्स्ट्रा चार्जेस नाही घेत, जी किंमत असणार त्याच किमती. आता ही जी साडी आहे ही प्युअर सिल्क पैठणी आहे. प्युअर सिल्क पैठणी. हा, ही स्टार्टिंगची रेंज आहे. आणि ह्या साडीची बॉर्डर थोडी छोटी आहे. बरोबर. हा, त्याच्यामध्ये असं बुट्टा येईल. बुट्ट्याच्या व्यतिरिक्त जो पल्लू आहे तो असा मोरांनी भरलेला पल्लू आहे. खूप सुंदर आहे. हे बघा, मस्तच. तुम्ही जवळ आणि हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे. ओके, प्लेन म्हणजे ह्याच्यावर रेड ब्लाउज पीस आहे. हो. ओके, पल्लूवरचं पण काम तुम्ही एकदा बघून घ्या की किती थिक वर्क आहे, म्हणजे हे थोडंसं 3D लुक पण देत आहे. ही स्टार्टिंग रेंज आहे, याची किंमत आपल्याकडे 6500 आहे. ओके, म्हणजे 6500 पासून प्युअर पैठण्या अवेलेबल आहेत. हो हो हो. हे सगळे कलर आहेत. हो, वेगवेगळे कॉम्बिनेशन आहेत. ओके, आणि खरंच खूप शायनी आणि असे मस्त वाटतात कलर. जेव्हा तुम्ही इथे येऊन बघाल ना तेव्हा तुम्हाला अंदाज येईल. तुम्ही बघा ना, ही एक साडी शोल्डरवर घेऊन बघा. ऍक्च्युली खूप सुंदर वाटते. ही सुद्धा पैठणी आहे. या पैठणीचं कॉम्बिनेशन बघा कसं ग्रीनला रेड आहे. हे कॉम्बिनेशन नवरी मुलीला लागतच लागतं. बरोबर. आणि आता हिचा पल्लू पण मी तुम्हाला दाखवतो. वाव, हे बघा खूप सुंदर. आता हा मल्टी कलर मध्ये पल्लू आला. आणि ह्याच्यामध्ये बघा हे असे छान छान कलर आहेत. हे 2-4 कलर मी टेबलवर काढून ठेवलेले आहेत. त्याला कॉम्बिनेशन बघा, असे वेगवेगळे कॉम्बिनेशन आहेत. छोटी बघितली, मीडियम बघितली, आता ही थोडीशी त्याच्याहून मोठी. ह्याच्यामध्ये मीना बुट्टा आहे बघा. बरोबर, मीनाकारी आहे. आणि ह्याचा पल्लू आहे ना तो तुम्हाला दाखवतो, असा जरीमध्ये आहे. खूप सुंदर, म्हणजे पैठण्यांचे पल्लू बघता आणि मुळात तुम्ही वर्क बघा त्याच्यावरचं. मगाशी होतं ते थोडंसं ब्रॉड वर्क होतं, हे थोडंसं बारीक वर्क केलेलं आहे त्याच्यामध्ये. आता तुम्हाला ही प्युअर हातमागावरची पैठणी ही दाखवतो. ही साडी तुम्हाला बाहेर कुठेही मिळणार नाही. ह्या साडीमध्ये तुम्हाला टोटल 6 मोरा दिसतील, म्हणजे 3 जोड आहेत. बरोबर. हा जो आहे हा कुंडा आहे, त्या कुंड्यावरती हे 2 मोर बसलेले आहेत. ओके, म्हणजे प्रत्येक पैठण्यांचे प्युअर हातमागावरचे. आणि ह्या 6 मोराच्या पैठण्या आता कुठेही मिळत नाही, आमच्या इथे तुम्हाला मिळतील. बरोबर. ओके, या बाजूला हे सगळे याचेच कलर. हो हो हो. ओके, खूप सुंदर कलर आहेत. आणि हा येल्लो फक्त दाखवाल का, कारण त्याचं कॉम्बिनेशन पण खूप छान आहे आणि थोडासा वेगळा कलर आहे. येल्लो कलर जरी असला, तुम्ही जवळून बघितलं म्हणजे तुम्हाला पूजेला वगैरे अशा पद्धतीची साडी हवी असेल तर हा बेस्ट कलर आहे मी बोलेन. ही अशीच राहू द्या. हे बघा, हे बघा किती सुंदर पदर आहे हा. म्हणजे खरंच तुम्ही जे पारंपरिक पदर आहे दाखवते ना, मला असं वाटतं खूप युनिक कलेक्शन मी बघते पैठण्यांमध्ये. आणि जर असं तुम्ही अशा पद्धतीने कलर कॉम्बिनेशन पण तुम्ही बघाल ना तर फार सुंदर सुंदर कॉम्बिनेशन आमच्याकडे आहे. अगदीच, आणि काम पण खूप सुंदर आहे. म्हणजे आता तुम्ही साडीची बॉर्डर सुद्धा इथे थोडी मिक्स केली आहे, म्हणजे साडीचा जो मेन कलर आहे. आणि इथे पण आता ह्या 14 मोराच्या पैठणीमध्ये माझ्याकडे कलर बघा किती आहे. ही एक थप्पी आहे, ही एक आणि ही एक. ओके, ऍट ए टाइम माझ्याकडे एवढे कलर आहेत. आता ही हातमागावरची पैठणी आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला असे शोल्डर मोर दिसतील. हे बघा, हे जे मोर आहेत ना हे शोल्डर मोर आहेत, म्हणजे ते शोल्डरला येणार आपल्या पल्लूमध्ये. ओके, आणि कॉम्बिनेशन बघा कसं आहे. खरंच खूप सुंदर कॉम्बिनेशन. आणि जे पैठणी काठ आहे ना हा थोडासा वेगळा इथे, म्हणजे जो बारीक बारीक असतो तिथे थोडंसं इथे ब्रॉड ब्रॉड काम आहे. बरोबर. आता ह्याचा पल्लू जो आहे तो टिश्यू पल्लू आहे. हे बघा, टिश्यू पल्लू म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? हा जो प्रकार आहे ना मोरांचा, हा टिश्यू पल्लू मध्ये येतो. ओके,
ही हातमागावरचीच आहे. ही सुद्धा पैठणी आहे, पण ही सेल्फ मध्ये आहे. म्हणजे सेल्फ म्हणजे अंग त्याच याचं आणि बॉर्डर पण त्याच रंगाची. ओके, म्हणजे एकच सिमिलर कलर आहे हो. सगळीकडे. बरोबर. या साडीचा पल्लू बघा किती सुंदर आहे. म्हणजे मला असं वाटतं ना, मी प्रत्येक साडी बघावी. मला असं वाटतं तुम्ही इथली प्रत्येक साडी मला दाखवावी. हो हो, इतकी नाही, पण मजा येते. एवढ्या व्हरायटी आहेत की तुम्हाला दिवस पुरा नाही पडणार दाखवण्यात. खरंच तुम्ही जर असं जवळून बघितलं किती सुंदर काम आहे. मस्तच. आणि ह्या रोज तयार होत असतात, रोज विकल्या जातात, रोजच्या रोज येत असतात. म्हणजे नवीन नवीन कलेक्शन येत हो. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे माहितीये की ही साडी बनायला वेळ पण लागतो. मशीन सारखं नाही की फटाफट याचं प्रोडक्शन होतं. बरोबर. मस्त. तरी किती वेळ जातो एक पैठणी बनायला अशा पद्धतीने? 8-15 दिवस जातात. जसं त्याच्यावरती वर्क आहे ना, जसं वर्क असेल तसं त्याला वेळ लागतो. म्हणजे जी एक पैठणी तुमच्याकडे ती 8-15 दिवस कारागिराचं काम असतं आणि हो. त्याच्यानंतर येते. आता ही पण एक पैठणी आहे. आता ह्या पैठणीची बॉर्डर थोडी मोठी आहे, मोराचा बुट्टा आहे, त्याच्यात मीनाकारी केलेली आहे. बरोबर. आणि ह्याचा पल्लू पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, मस्त असं पल्लू आहे. म्हणजे इथे तुम्ही बघता डिझाईन आणि त्याच्यामध्ये पॅरेट आहे. हो. मस्त. पूर्ण शेवटपर्यंत बुट्टा भरलेला आहे. म्हणजे ऑल ओव्हर बुट्टी आहे. पूर्ण बुट्टा मीनाकारीचा बुट्टा आहे. मस्तच. आणि याचा जो ब्रॉड काट ठेवलाय ना, त्याच्यामुळे याला मस्त लुक येतो. जर तुम्ही बघितलं ना तर उठून दिसतोय हा बॉर्डर जो आहे त्याच्यामुळे. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे 50-60 कलर असतात. हे बघा, वाव, किती सुंदर कलर आहेत. आता ही पण एक मुनिया पैठणी आहे. याच्या बॉर्डर वरती असा हा जो मुनिया प्रकार आहे ना, तो झोपलेल्या अवस्थेतला पोपट आहे. पैठणीवरती एक तर मोर किंवा पोपट असे प्रकार असतात. हे बघा, हा जो आहे तो याचा पल्लू आहे. खूप सुंदर. ही मशीन मेड आहे. मस्त. ह्याच्यामध्ये आपल्याकडे हँडमेड सुद्धा येते. ज्यांना थोडंसं बजेट कमी असतं मग ते लोक मशीन मध्ये घेतात. काम सुद्धा इतकं सुंदर आहे. म्हणजे तुम्ही आता हे म्हणताय मशीन मेड आहे, पण ह्याचं काम इतकं सुंदर आहे की म्हणजे ते उठून दिसतंय प्रत्येक साडीवर. ही मशीन मेड असली तरी तुम्हाला ती कोणी म्हणणार नाही मशीन मेड आहे. ओळखता येणं कठीण आहे. मला सुद्धा हे मी स्वतः तुम्हाला सांगतोय की ही मशीन मेड आहे. पुढची पैठणी आहे. ही पण बघा, तिची बॉर्डर थोडी मोठी झाली आहे, बुट्ट्याची साईज मोठी आहे, बुट्ट्यातलं अंतर कमी आहे. बरोबर. आणि संपूर्ण साडीला शेवटपर्यंत बुट्टा आहे. ही साडीचा पल्लू बघा. मस्तच. ठीक आहे. आता ही ज्यांची उंची जास्त असेल त्यांना अगदी परफेक्ट. तुम्ही लावून बघा ना साडी. आमच्या साड्यांची खासियत बघा, हाईट बघा किती आहे. इथे मी जरा बाहेर येऊन दाखवते. म्हणजे मला असं वाटतं जे हायटेड आहे ना त्यांच्यासाठी परफेक्ट आहे. कारण साड्या घेताना लोक काय फक्त रंग बघतात, पण त्या साडीची लांबी किती आहे. एक्झॅक्टली. मी आता नॉर्मल 5.3 त्याची हाईट किती आहे हे दोन्ही बघायला पाहिजे. आता तुम्हाला ही ह्यातलीच आणखीन एक प्रकार दाखवतो. हा बघा, आता ह्याच्यामध्ये जो बुट्टा आहे ना तो मीना बुट्टा आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये हे कॉम्बिनेशन असतं कलरचं, त्याला मीना बुट्टा म्हणतात. बरोबर. पल्लू सिमिलर आहे. मला हे कॉम्बिनेशन आवडलं. म्हणजे अगदी सेटल कलर सोबत थोडंसं डार्क कॉम्बिनेशन किती सुंदर दिसतंय बघा. हा जो व्हाईट कलर अमृता खानविलकरने एकदा वेअर केलेला एका गुढीपाडव्याच्या, तो पण खूप सुंदर कलर होता. तो सुद्धा आहे पैठणीमध्ये एक्झॅक्ट सेम. तुम्ही आता फ्रेश कलर बघितला, मी थोडे तुम्हाला पेस्टल कलर पण दाखवतो. सगळ्या प्रकारचे कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत. हा आहे ब्लाउज पीस, हा पल्लू आणि ही संपूर्ण साडी. कॉम्बिनेशन, हे कॉम्बिनेशन मला खूप आवडलंय. पेस्टल विथ डार्क, एकदम असे सुंदर कलर आहे. ज्याला म्हणतो आपण सुंदर साडी किंवा गोड साडी, तशी साडी आहे. साड्या बोलक्या असाव्यात ताई. बघा पल्लूवरचं वर्क. म्हणजे आता मला असं वाटतं तुम्ही ज्या ह्या दोन दाखवल्या आहेत, आईने ही साडी जर लग्नात नेसली तर मुलगी म्हणजे सायडर्स जरी असेल तरी ती सुद्धा नेसू शकते. म्हणजे असं कॉम्बिनेशनच त्याने दाखवलं. म्हणजे लग्नाच्या खरेदीला येत असेल तर हे एक चांगलं कॉम्बिनेशन. ही पण पैठणीमध्येच आहे. पैठणी. ओके. वाव, हे खूप जवळ जवळ आहे, त्याच्यामुळे लुक बघा ना किती सुंदर. संपूर्ण साडीला बुट्टा भरलेला आहे. आणि पल्लूवरचं वर्क बघा ना. हे बघा, हे मोर बघा, पल्लू आणि गोंडे पण आहेत शेवटी. ही लावून बघूया आपण, कारण ना खूपच सुंदर वाटते. मला असं आवडत नाही की एक लावून बघूया कशी वाटते. आणि हा पल्लू खरंच खूप सुंदर दिसते. आणि इथे जर तुम्ही बॉर्डरला जरा काम बघितलं ना तर नॉर्मल बॉर्डर नाही, थोडंसं इथे लाइनिंग पण सेल्फ मध्ये आहे. कॉन्ट्रास्ट बॉर्डर नाहीये. ओके. मी मोस्टली अशा या कलरच्या साड्या किंवा अशा पद्धतीच्या साड्या सेलिब्रिटींना वेअर करताना बघितल्यात, मराठी सेलिब्रिटींना,
वेगवेगळ्या फंक्शन्स मध्ये वगैरे एक्झॅक्ट सेम कलेक्शन मला बघायला मिळतं. कलर बघा, खूपच सुंदर वाटतंय आणि याचं काम पण मस्त आहे. तुम्ही जर जवळून बघितलं ना, प्रत्येक ह्याच्यावर तुम्ही बुट्टीचं काम जे आहे ते हो, हो. वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. साड्या बनवताना आम्ही कंजूसी कुठेही केलेली नाहीये. दिसतंय ते ऍक्च्युली मला हाईट वाईज पण ते लावून लगेचच कळलं की मस्त साडी आहे. म्हणजे बोलतात ना, ओव्हरऑल आपण जे घेतोय ना ते प्रॉपर आहे, प्रीमियम क्वालिटीचं आहे ते. म्हणजे तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला कळेल. ही ब्रॉकेट पैठणी आहे, संपूर्ण भरलेली आहे शेवटपर्यंत. मी ही पहिल्यांदाच बघते खरंच. म्हणजे मी आतापर्यंत ते बुट्टी वगैरे असं कलेक्शन पाहिलं हो होतं, हो हो. पण ही जी ऑल ओव्हर ब्रोकेड म्हणताय तुम्ही, मोस्टली हे कांजीवरम पॅटर्न मध्ये अशा जास्त येतात, बरोबर? कांजीवरम मध्ये brocade. भरलेले असतात, पण आपल्या पैठणीमध्ये सुद्धा भरलेले असतात. आता हा एक कलर बघा, ग्रीन कलर आहे, बॉटल ग्रीन कलर बघा. मस्तच. म्हणजे जो साखरपुड्यासाठी मोस्टली हा ट्रेंडिंग कलर. साखरपुड्याला, लग्नाला, प्रत्येक लग्न कार्यापासून प्रत्येक शुभ कार्यात तुम्ही ह्या साड्या वापरू शकता. अगदीच. मी लावून बघू शकते ही हो साडी? हो बिलकुल. ती सुंदर वाटते, म्हणजे तुम्ही बघू शकता. आणि ऍक्च्युली हे जे वर्क आहे ना त्याच्यामुळे एकदम हेवी लुक येतं. म्हणजे बोलतात ना की ती साडी एकदम अशी थोडंसं शाही लुक भरलेली, yes. भरलेली वाटते एकदम, बरोबर. त्याच्यामध्ये पल्लूवरचं वर्क वेगवेगळं येतं. आता हा मनचली पल्लू आहे. हँडलूमचं काम आहे ना, जवळून जर तुम्ही बघितलं ना तुम्हाला लगेच लक्षात येईल. आता हा एक पल्लू खूप सुंदर, मस्तच मस्तच. हे जसं तुमचं हँडरायटिंग वेगळं आहे ना, प्रत्येकाचं हँडरायटिंग वेगळं आहे, तसं प्रत्येक कारिगरची कारिगिरी वेगवेगळी आहे. बरोबर. बघा ना किती सुंदर मोराचं काम आहे. इकडे तुम्ही बघताय जसं जसं खाली जाते खूप सुंदर कॉम्बिनेशन केलं. आणि म्हणजे हे सगळे हँडलूम मध्ये कलर आहेत. ओके, वाव. ब्लॅक बघायची का? हे बघा, दाखवा तुम्ही. ब्लॅकचा पल्लू पण बघा. खूपच सुंदर. म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की ब्लॅकचा पल्लू काहीसा असा असेल. ही मुनिया पैठणी, बरोबर ना? ब्रॉकेट मुनिया बोलतात त्याला. ओके. ह्या पूर्ण हातमागावरच्या असतात. मस्त. ह्याच्यात जसं वर्क वाढत जाईल ना तस तशी त्याची किंमत वाढत वाढत जाते, बरोबर. आता हा जो प्रकार आहे हा ट्रिपल मुनिया. इथे 3 लेयर असतात, ते 1, 2 आणि 3. ओके. हा, मी याचा पल्लू बघा तुम्ही दाखवतो. हे अमेरिकन पॅरेट आहे. आणि हा पल्लू बघता इथे पूर्ण जॉईंट झाला. हो हो, पूर्ण हँडवर्क आहे ना, जॉईंट. मस्त. हा कलर तर बघितलाच. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे बघा, हे कलर आहेत 1, 2, 3, 4, 5, 6. ओके. व्हाईट कलर सुद्धा. व्हाईट दाखवाल का? दाखवतो. आतापर्यंत आपण कलरफुल बघतोय, थोडा व्हाईटचा पण अंदाज येईल. ओके. पांढऱ्या रंगाची पैठणी इतकी सुंदर दिसू शकते, मस्तच. आणि याच्यावरचं काम पण तुम्ही बघा, प्रत्येक पल्लूवर तुम्हाला काम येईल. इथे जर तुम्ही जवळून बघितलं ना, मी हा पल्लू आवर्जून दाखते. इथे पोपट त्याचं काम केलेलं आहे. नंतर इथे मोर सुद्धा, म्हणजे एक झाडाची फांदी दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यावर हा सगळा पानं, फुलं आणि पक्षी असं दाखव. एक मोर आणि संपूर्ण पोपट. झाड आहे तुमच्या साडीवर हो. आणि त्याच्यावर पक्षी बसलेले आहेत, अशी पैठणी आहे. आंबा कलर, नवरी मुलीला लागणारा हा रंग आहे. तुम्ही याला म्हणाला डॉक्टर मोर पोपट, असं का म्हणाला? म्हणजे आता ही बॉर्डर बघा, त्या बॉर्डर वरती इथे डॉक्टरचं चिन्ह आहे. ओके. प्लस आणि ते मोर दाखवलेलं आहे आणि पोपट दाखवलेलं आहे. हे आमच्या कारिगिरी भाषेत त्याला डॉक्टर मोर पोपट बोलतात. आणि पल्लू बघा किती सुंदर आहे. अगदीच. ह्या पैठण्या थोड्याशा कॉस्टली असतात, कारण ह्या बनायला वेळ लागतो. कारिगिरी याची महाग आहे, बरोबर. स्किल कारिगर लागतात एकदम. ह्याच्यात जरा जरी मिस्टेक झाली तर ती साडी फेल जाते. बरोबर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मस्तच. काही कलर येत आहेत, काही कलर गेलेत. बरोबर. आणि ह्या एका साडीवर मुनिया सुद्धा आहे. मुनियाचा बुट्टा सुद्धा दाखवलेला आहे. आता ही जी पैठणी आहे ना, ही तुम्हाला कुठेही मिळणार नाही. त्याचं कारण असं की आम्ही पैठणी साडीमध्ये आपण आतापर्यंत रेशमचे धागे वापरत होतो, पण आता आम्ही ह्याच्यामध्ये जर वापरलेली आहे. हो, अंदाज येतोय थोडा. आणि ह्या पैठणीला शाईन बघा किती आहे. अगदीच. म्हणजे जी पदरात वापरली जाते ती तुम्ही साडीत हो, वापरली. साडीत वापरली. हे बघा, ओके. पल्लू पण किती सुबक आणि सुंदर आहे. की ते आता जे म्हणाले की तुम्ही जरी हो वापरली, हो.
ही साडीमध्ये सुद्धा जरी आहे. ही सिल्वर मध्ये केलेली आहे मुनिया. बापरे. आणि याचा पल्लू बघा. ओहो, सिरियसली स्पीचलेस. मला आता शब्द सुचत नाही, कारण मी पहिल्यांदा असं काहीतरी काम बघितलंय मी. आणि हा पदर आहे प्रॉपर. माझ्याकडे असं बरंच कलेक्शन येत आहे, तेवढा वेळ नाही आपल्याला दाखवायला, पण मी जसं जसं एक एक तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. लोटस आहे पूर्ण त्याच्यावर, आणि तुम्ही बघता इथे अर्धवट फुललेले सुद्धा लोटस आहेत. मस्तच. आणि इथे कळी आहे, थोडस उमलताना आहे, उमललेलं आहे. लोटस बॉर्डरवर असलेली पैठणी जर सांगायचं झालं तर अशी काही. आणि विथ सिल्वर. हा जो आहे, हा लुक आहे पूर्ण सिल्वर. ही पण बघा तुम्ही, एक शोल्डर. खरंच म्हणजे तुमच्या स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे तुम्हाला हवं तसं आम्हाला जे मनात येईल जसं आम्हाला तसं आम्ही तयार करतो. बरोबर. आता तुम्ही म्हणालात की तुमचं स्वतःच आहे, तर मला एक विचारायचं होतं की तुम्ही इथे बऱ्याच पैठणे जे आहेत त्याच्यापासून जॅकेट वगैरे पण कस्टमाइज केलेत या बाजूला. तर मग असं आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो बघा. हे बघा, आता हा जो पैठणीचा आपला पल्लू असतो ना, तर पल्लूचाच आम्ही एक कपडा काढलाय. ओके. आता हा तुम्ही ब्लाऊज शिवता ना, तर ब्लाऊजला तुम्ही असं स्लीव्हजला लावू शकता. अशा पद्धतीने. बरोबर. असं तुमच्या स्लीव्हजला येईल. तुम्ही स्लीव्हजला दाखवू शकता. आला अंदाज आला. बरोबर. म्हणजे तुमचा पल्लू सुद्धा मोराचा असेल आणि तुमचा ब्लाऊज सुद्धा मोराचा असेल. बरोबर. हे तुम्ही हे ड्रेस वरती पण लावू शकता. हे सुद्धा इथे विकत मिळतं. हो. हे बघा असं, किंवा असं खाली बॉटमला घेऊ शकता. याच्यामध्ये आणखीन एक तुम्हाला दाखवतो. तुम्ही साधी साडी घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही ही बॉर्डर लावा, मुनिया बॉर्डर. तुम्हाला मुनिया साडी घ्यायला परवडत नसेल तर साध्या साडीला ही बॉर्डर लावून टाका, झाली तुमची मुनिया. म्हणजे आता समजा ही जितकी आपल्याला लागणार आहे तेवढी तुम्ही देता, अख्खी घ्यावी लागते? ही मीटर मध्ये देतो आम्ही. ओके, मीटर वाईज आहे. आणि ही नगामध्ये देतो, म्हणजे एक पट्टा पूर्ण. ओके. जितका लागतो तेवढाच आहे तो कट केलेला. बरोबर. हो. म्हणजे त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे तुम्ही कस्टमायझेशन. तुम्हाला काय पाहिजे मला सांगा, पल्लूवरती काय वर्क पाहिजे, एखादा देवाचा फोटो पाहिजे, राधाकृष्ण किंवा महालक्ष्मी, ते सुद्धा आम्ही तुम्हाला तयार करून देऊ. ओके. तर आता मुली ज्या आहेत ब्राइड्स मोस्टली, त्यांना शेले हवे असतात पैठणीचे. म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर पैठणी तर त्या नेसतातच, पण शेले हवे असतात. तुम्ही बरोबर, मी विसरलेलो, पण तुमच्या बरोबर लक्षात आलं. मी शेले दाखवतो तुम्हाला. शेल्यांचे पण आपल्याकडे बरेच प्रकार आहेत. ओके. पैठणी शेले. याला तुम्ही शाल, दुपट्टा किंवा कुर्तीसाठी वापरू शकता. म्हणजे लग्नात तुम्ही शेला म्हणून वापरा, नंतर ह्याचा एखादा ड्रेस बनवून टाका तरीही चालेल. एखादी कुर्ती छान बनू शकते. मस्तच. हे बघताय, ती सुंदर आहे. आणि तुमचा समजा एखाद्या वेळेस एखादा ड्रेस साधा असेल, त्याच्यावरती हा जर दुपट्टा तुम्ही घेतला तर तुमचा ड्रेस दाखवून हा दुपट्ट्यामुळे तुमचा लुक पण लुक क्रिएट होईल. बरोबर. आता ते दाखवायला वेळेअभावी मला जरा कमी पडेल. ह्याच्यामध्ये सुद्धा कलर आहे, ते बघा. हा खण आहे ना, हा त्याच्या कलरने भरलेला आहे सगळा. ओके. हे तुम्हाला कलर व्हरायटी आहे ते सगळे. बापरे, हा एवढा मोठा शेला आहे. हो. वाव. म्हणजे मगाशी जो तुम्ही दाखवला त्यात थोडं छोटी बॉर्डर होती, पल्लू छोटा होता. याच्यामध्ये पल्लू मोठा आहे, बॉर्डर मोठी आहे, बुट्टा पण मोठा आहे. खूपच सुंदर. आणि जे कॉम्बिनेशन तुम्ही केलंय ना, मस्त. म्हणजे असं वाटतं मला, तुम्ही एखादा जो विचार करत असेल ना, मला साडी जी मी घेतली आहे त्याच्यावर मला हवा तसा प्रॉपर पैठणी पल्लू हवाय, तर हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तुम्हाला अजून एक दाखवतो. हा बघा ताई, मी ऍक्च्युअली विचारणारच होते कारण तो खूप सुंदर दिसतोय. मुनिया बॉर्डर आहे त्याला. वाव. मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की ह्याच्यावर तुम्ही अशा पद्धतीचं पण काम द्याल, शेल्यावर सुद्धा. नाही, हँडलूम आहे, पाहिजे ते करू शकतो. पूर्ण लुक आहे. तुम्ही याचा कुर्ती पण शिवू शकता, तुम्ही याचा शाल म्हणून वापर करू शकता, दुपट्टा म्हणून वापर करू शकता. तुम्हाला वाटलं लहान मुलीला ड्रेस शिवायचा तर तिलाही ड्रेस शिवू शकता, पण हे हँडलूमचं आहे, याची किंमत जास्त असते. बरोबर. तरी शेलांची स्टार्टिंग प्राइस काय ते? म्हणजे नॉर्मल पैठणी शेला जरी घ्यायला 5,000 पासून पुढे सुरुवात आहे हँडलूमचा. ओके. आणि मशीनचा घेतला तर बाजूच्या सेक्शनला ते सुद्धा आहे. ओके. हे धोती उपरणं मुलांसाठी. ओके. म्हणजे हे 4.5 मीटरचं धोतर आणि शेला आहे त्याच्यावर. आणि हा शेला. मस्त. हे सगळं सिल्क मध्ये आहे. पूजेला वगैरे बसणाऱ्यांसाठी, लग्नाचे तुमचे सगळे विषय आपल्याकडे क्लिअर होतात.
तुम्ही सिंगल मुनिया बघितली, ट्रिपल मुनिया बघितली. आता ही लोटस आहे, हिच्या बॉर्डर वरती हा असा लोटस दिलेला आहे बघा. खरंच आता मगाशी तुम्ही मला पदरावर लोटस दाखवलेला, आता हा संपूर्ण साडीवर लोटस आहे आणि Border पदरावर वरती. सुद्धा आहे. मस्तच. म्हणजे जितकं युनिक करता येईल पैठणीला तेवढं हो, तुम्ही हो, करण्याचा हो. प्रयत्न केलाय. बरोबर, एकदम ब्रॉड बॉर्डर आहे. बरोबर. स्कर्ट बॉर्डर आहे, सगळे कलर त्याच्यामध्ये वेगवेगळे भरलेले आहेत बघा. खूप सुंदर आहे. हे फक्त बॉर्डरचं एवढीच तुम्ही बघितली, बॉर्डर संपूर्ण साडीला शेवटपर्यंत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही पल्लू बघा, कलर बघा किती भरलेले आहेत. म्हणजे अंदाज येतो की ही किती महागडी पैठणी असेल किंवा ही किती रिच पैठणी आहे ह्याचा अंदाज येतो आपल्याला. नक्कीच ही बनायला 6 महिने लागतात. ही पैठणी हो, बनायला हो, 6 हो. महिने जातात. म्हणजे ही जी एक पैठणी तुमच्याकडे असेल अशी सेम पैठणी तुम्हाला मिळणार नाही. बनवून मिळेल पण सेम मिळणार नाही नाही. मिळणार. प्रत्येकाचं कस्टमायझेशन वेगळं झालेलं आहे. बघा, वाव, हा कलर कॉम्बिनेशन खूपच छान वाटते. तुम्ही बघताय पेस्टल, ही आत्ताच तयार होऊन आली आहे. ही न्यू कलेक्शन मध्ये हो. आली तुमच्याकडे. ह्या साड्या बनायला वेळ लागतो पण विकायला वेळ लागत नाही. बाप, पल्लूवरचं वर्क बघा, खूपच सुंदर. म्हणजे असं वाटतं दोन अमेरिकन पोपट गप्पा मारतायत असा तो एक सीन क्रिएट केला इकडे. ती सुंदर वाटतंय बघा. म्हणजे जे आपलं एक ते नेचर जे आहे ना त्याच एक चित्र आहे. हे पूर्ण साडीवर आहे. पूर्ण पूर्ण. बाप रे, मी समजते हा फक्त तुम्ही पदर दाखवताय नाही, मला. नाही, नाही. बापरे, संपूर्ण साडीवर पैठणीवर अशा पद्धतीचं काम आहे. तुम्हाला सांगू, आमच्याकडे ग्राहक दारापर्यंत येईपर्यंत विचार करत असतो की यांच्याकडे काय मिळत असतं. पण जेव्हा तो आमच्याकडे येतो, जी पॉझिटिव्ह त्यांना इथे वेव्स मिळतात बरोबर. आणि कलेक्शन बघितल्यावर तर ते एकदम खुश होऊन जातात. खरंच म्हणजे मी एकदा आलेला expect नव्हतं कस्टमर केलं. आमच्याकडे परत आम्हाला पाठ दाखवत नाही. आमच्याकडे त्यांच्या थ्रू अनेक कस्टमर येतात. बरोबर. खरंच म्हणजे मी स्वतः फक्त हे एक्सप्लोर करण्यासाठी आलेले की तुमच्याकडे हँडलूम मध्ये काय आहे काय आहे. याच्यानंतर मला लक्षात आलं की हँडलूम मध्ये किती प्रॉपर कलेक्शन आहे आणि हे खरंच खूप युनिक आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा बरेच कलर येतात. हँडलूम कॉटन पैठणी, मी तर विचार नव्हता केला असा काही प्रकार असतो. म्हणजे मी कॉटन मध्ये पहिल्यांदाच बघितली. ही पण तुम्ही स्वतः हो हो कस्टमाइज हो, केली हे सगळं आपलंच आहे ना ताई. कॉटनची पैठणी. हा, हँडलूम. मस्तच. पैठणी साड्यांच्या व्यतिरिक्तच सुद्धा जे वेगळं कलेक्शन आहे ते दाखवतो. आता ही आहे कांजीवरम. कांजीवरमची ही जी बॉर्डर आहे ही मोठी बॉर्डर आहे आणि हा असा भरलेला पल्लू आहे. हे कॉम्बिनेशन आहे. मस्त. ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या प्रकारे कलर कॉम्बिनेशन इथे आहे. हे सगळे कलर आहेत. हो, ओके. ही एक आहे. आता त्यातलीच थोडीशी हेवी आहे. हे बघा, पल्लूवरचं वर्क बघा, कॉम्बिनेशन बघा. वाव, ती बॉर्डर पण किती सुंदर दिसते आणि उठून दिसते. हो, खूप सुंदर काम. 2 प्रकारचे बुट्टे. साऊथ कलेक्शनचा एक म्हणजे फील असा असतो की प्रॉपर ट्रेडिशनल फील देतात. हा बघा, Traditional हा एक look प्रकार येतो. कांजीवरमचा बघा. ह्यामध्ये सुद्धा कलर आहे. त्याची बॉर्डर बघा, हत्ती आणि मोर आहे. खूप सुंदर आहे. आणि इथे छोटी बॉर्डर ठेवलेली आहे आपल्या गळ्याकडे आणि इथे थोडी मोठी बॉर्डर आहे. त्याच्यात ब्लॅक ऍड झालाय त्याच्यामुळे अजून त्याला. पण माझ्याकडे ह्याच्यात 15-20 कलर असतात. ओके. हा, मी आता वेळेमुळे थोडस शॉर्टकट मध्ये दाखवतो, थोडं तुम्ही पण समजून घ्या. पूर्ण over, हा. ब्रॉकेट भरलेली आहे. हे बघा, मस्तच. ही थोडीशी अशी एकदम सॉफ्ट कपडा आहे ना. प्युअर सिल्क आहे ना. जे चापून चुपून बसतात तशा एकदम एकदम पद्धतीची चापून साडी आहे चुपून बसणार. ना. बरोबर. कारण आता ह्या खूप ट्रेंडला आहेत साड्या. ब्रायडल साडी. मस्त साड्या आहेत आणि त्याची जरी वगैरे ना त्याच्यामुळे पूर्ण ऑल ओव्हर आहे. मस्तच. हा तुम्ही कार्ड जर इथून बघितला ना तर त्याच्यावर शाईन तुम्हाला लक्षात येईल. सुपर. साऊथ कलेक्शन जे किती रुपयांपासून तरी सुरू होतं बेसिक जर बघा, घ्यायचं शोल्डर झालं तर? वगैरे मस्त. 5,500 पासून प्युअर सिल्क पुढे आहे. ओके. ह्या साडीचं ना खालून तुम्ही फक्त कोपरे पकडा. ओके. पूर्ण कोपरे पकडा आणि खेचा, खाली करा.
पदरावर जे काम आहे तसं साडीवर सुद्धा आहे. संपूर्ण साडीवर आहे. ओके. आणि डबल मुनी आहे. हो बरोबर ना? हो, बॉर्डर तुम्ही वरती मुनी बघताय आहे. ना, मी आता त्यांना जसं सांगितलं पदरावर जे काम आहे एक्झॅक्ट सेम काम तुम्हाला संपूर्ण साडीवर मिळतंय आणि ते पण अगदी सेटल करून तुम्ही केलेलं, असं गॉडी पण लुक येत नाहीये त्याच्यामुळे. या मला असं वाटतं सायडर साठी पण बेस्ट आहे हे कलेक्शन. त्याच्यातलं अजून एक न्यूली प्रकार वेड्स जेव्हा दाखवतो. एखाद्या ठिकाणी जातात तेव्हा त्याच्यासाठी पण छान आहे हे कलेक्शन. पकड. ह्याच्यावरचा पल्लू तुम्ही जवळून बघावा असं मी सांगेन. संपूर्ण जे आपल्या आजूबाजूला तुम्ही प्राणी बघता अगदी चित्र हाताने रंगवल्यासारखी ही पैठणी आहे. अगदी बरोबर बोलताय, असं वाटतं हँड पेंटेड आहे. हो, मस्तच, खूप सुंदर. आणि मला एक गोष्ट आवर्जून सांगायची की काम जर तुम्ही जवळ बघितलं ना, फिनिशिंग प्रत्येक गोष्टीचं खूप सुंदर. आणि हा तुम्ही बघताय हा पूर्ण अशा पद्धतीची तुमची साडी येणार आहे. या बनारसी साड्या बनारसी ह्याचं मटेरियल खूप सॉफ्ट असते. संपूर्ण साडी ही अशी आहे. आणि याचं जे त्यांनी म्हटलं मटेरियल सॉफ्ट असतं त्याचा अंदाज तुम्हाला येईल असं. सुपर्ब. आणि बॉर्डरवर काम बघा तुम्ही, अशा पद्धतीची थिक बॉर्डर आहे आणि एक्झॅक्ट सेम तुम्हाला पल्लूवर काम आहे. बरोबर ना? मस्त. त्याला गोंडे सुद्धा आहेत. अशा पद्धतीने. आणि हे कलर ऑप्शन्स आणि डिझाईन आहेत ना त्याच्यातले. हे तुम्ही जर बघितलं तर इथे तुम्हाला अशा पद्धतीच्या डिझाईन्स वगैरे त्याच्यामध्ये मिळून जातील आणि कलर्स पण आहेत. ही इतकी सॉफ्ट आहे खरं, तुम्ही बोलताय ना सॉफ्ट सिल्क. ही जर तुम्हाला अजिबात हेवी वगैरे आवडत नसेल ना लग्न कार्याला जाताना किंवा कोणाच्या लग्नाला जाताना, ही प्रॉपर मला वाटतं सायडर साठी ऑप्शन आहे. कारण जर तुम्ही नीट बघितलं तर ह्याचं कॉम्बिनेशन पण किती सुंदर केलेलं आहे, येल्लो विथ पर्पल. हे अनबॉक्सिंग करताना ऍक्च्युली मला मजा येते कारण ना नवीन नवीन साड्या तुम्ही दाखवताय. वाव, खूपच सुंदर. हा ब्लाऊज आहे एवढा भरलेला? ब्लाऊज पीस आहे. त्यानंतर पल्लू आणि स्कर्ट बॉर्डर. मस्तच. स्कर्ट बॉर्डर म्हणजे ही ऑलमोस्ट गुडघ्यापर्यंत आपल्या बॉर्डरच येते. बरोबर. तुम्ही आता ह्या पद्धतीच्या पण मला पैठण्या दाखवल्या बजेटनुसार, पण बऱ्याच ब्राईडला नऊवारी साड्या लागतात. जसं शेले पण तुम्ही म्हणजे बऱ्याच गोष्टी दाखवल्यात ब्राईडच्या, तर नऊवारी साड्या मिळतील? नऊवार पण आहेत ना आपल्याकडे, दाखवू का? बरेच आहेत नऊवारचे. बघा, हा संपूर्ण कबड आहे, हा नऊवारचा आहे. ही संपूर्ण नऊवारी साडी आहे पैठणी. हो हो, हे बघा मस्तच. आणि ह्याचा जो कपडा एवढा सॉफ्ट ठेवलेला आहे ना, त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही ही नीट नेसाल ना तेव्हा एक असा लुक येईल छान. ह्या ब्रायडल नऊवार आहे. आपल्याकडे सायडर नऊवार सुद्धा आहे. ओके. हा, म्हणजे आणि तुम्ही ह्यातली कुठली पण साडी निवडा, मला सांगा अशी मला नऊवार पाहिजे, तशी तयार करून दे. एक्झॅक्टली. म्हणजे तुमचं स्वतःचं आहे. कारण नऊवार ही कसं आहे, दीड साडी आहे. सहावार एक साडी आहे, तर नऊवार दीड साडी, त्याची कॉस्ट जास्त होते. पैठण्यांमध्ये नऊवार एवढं ठेवायचं म्हटलं तर किती रुपये लागतील, तर ते आम्ही त्यांना जे अवेलेबल आहेत त्या देतोच. बरोबर. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही बोललात की आम्हाला हे कॉम्बिनेशन पाहिजे, तुम्हाला तयार करून मिळेल. आणि मला एक गोष्ट विचारायची होती, आता बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच ब्राईडला ग्रूम सोबत मॅचिंग करायचं असतं, मग त्यांना पर्टिक्युलरच कलर लागतो, तर मग कलर सुद्धा तुम्ही कस्टमाइज वाईज देता का करून? तुम्हाला जसं पाहिजे तसं तयार करून देऊ ताई. जशी तुम्हाला साडी पाहिजे, सहावार म्हणा नऊवार म्हणा, मला फोटो आणा, दादा मला अशा रंगाची किंवा अशा कॉम्बिनेशनची साडी पाहिजे, मी तुम्हाला तशीच्या तशी तयार करून देतो. आता हे सगळं आपण प्युअर सिल्कचं कलेक्शन बघितलं हातमागावरचं, पण आता मी तुम्हाला देण्या घेण्यासाठी किंवा सायडरसाठी किंवा कमी बजेटच्या ज्या साड्या आहेत त्या बाजूच्या सेक्शनला आहेत त्या दाखवतो. ओके. म्हणजे इथे बाजूला ह्या सेक्शनला या. ओके. आता इथे तुम्हाला सगळ्या कमी रेंज मध्ये 500 रुपयापासून पुढे तर मी तुम्हाला ह्या सगळे प्रकार दाखवून देईल. ओके. आता मी तुम्हाला काही 500 पासून स्टार्ट करतो साड्या दाखवायला. गिफ्टिंग साठी ऑप्शन्स आहेत. ओके. आता ह्याच्यात कसं संपूर्ण साडीवर वर्क येणार आणि असं पदर येणार आणि एकदम सॉफ्ट मध्ये आहे. आणि फक्त 500 रुपयांची साडी आहे. 500. बापरे. प्युअर मध्ये जी बघितली त्याची ही आपण सेमी मध्ये. ओके. मटेरियल पण सॉफ्ट एकदम. संपूर्ण साडीवर बुट्टा येणार आणि पदर. म्हणजे पैठणी जर कोणाला गिफ्ट द्यायची असेल, अगदी जवळचे रिलेटिव्ह आहेत, तर हे एक ऑप्शन आहे बजेट मध्ये. खूप छान ऑप्शन आहे त्याच्यासाठी. मुनिया पाहिजे आहे पण मुनियाची रेंज हेवी आहे, बरोबर, सेमी मध्ये बनवतो. ही सेल्फ मध्ये पैठणी आपण तिथे जी
पैठणी बघितली एक सेल्फ मध्ये, त्याच्यात ही सेमीचं ऑप्शन आहे. ही सेमी आहे हो, पण हिचा लुक असा आहे Look की तितकाच रिच सेम आहे. प्युअर सारखा. सिरियसली मटेरियल बघा एकदम सॉफ्ट आहे, एकदम लाईट वेट. खरंच मला असं वाटतं आतापर्यंत त्याने 500 ची साडी असू दे नाही तर 1000ची, तुम्ही जी साडी दाखवतायत ना खरंच वर्थ आहेत. कोणालाही देताना म्हणजे तुम्ही दिल्यानंतर ते लोक नक्कीच विचारतील yes. म्हणजे की चांगल्या साड्या होत्या किंवा असं तुम्हाला रिव्ह्यू 3-4च्या येतील. रेंज मधल्या त्या आता दाखवतो त्या. ओके. हा पदर आहे त्याचा, असा मीना बुट्टा येणार, संपूर्ण साडीवर बुट्टा येणार बरोबर. आणि बारीक काय टिश्यू जरी. गिफ्टिंग मध्ये टिश्यू पण ऑप्शन आहे. येस येस येस, गिफ्टिंग मध्ये आपल्याकडे टिश्यू पण ऑप्शन आहे. त्याचा असा रिच पदर. आपण या सगळ्या आपण प्युअर मध्ये बघितल्यात, त्याच्यामध्ये ह्या आपण सेमी मध्ये बनवलेल्या आहेत. मी आवर्जून सांगेन क्वालिटी तुमच्याकडे खरंच खूप सुपर्ब आहे प्रत्येक साड्यांची. आणि लुक बघा ना किती सुंदर येतो या साडीचा. एकदम म्हणजे प्युअर एखादी सारखा लुक येतो. यंग मुलगी सुद्धा आरामात वेअर Yes, करू yes. शकते अशा पद्धतीचा लुक आहे या साडीचा. त्यांचं बजेट नाही 15,000 14,000 10,000, त्यांच्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे. चांगला ऑप्शन आहे. बरोबर. ह्याचा कपडा Georgette खूप मध्ये. सॉफ्ट आहे ना Yes, आणि yes, एकदम yes. असा लाईट वेट असा कपडा आहे. जॉर्जेट आहे ते. ओके. बघा ना तुम्ही नॉर्मली जरी असं बघितलं ना तर इझिली इझिली वेअर आहे वेअर करायला आणि आहे. पार्टी बरोबर. वेअर आहे. खूप सुंदर साडी आहे ही. हा पदर आहे त्याचा. ही खरं तर आपण ओकेजनली पण वेअर करू शकतो, आरामात. इतकी सुंदर साडी आहे. इझी टू वेअर आहे. आणि खरंच मी तुम्हाला आवर्जून सांगेन जर तुम्ही ना आणि हे गिफ्टिंगच्या blouse piece साड्या अजून घेतल्या असतील ना लग्नासाठी तुमच्या मुलीच्या किंवा कोणाच्या, तर तुम्ही नक्कीच आवर्जून इथे येऊ शकता. खूप सुंदर ब्लाऊज आहे त्याचा आणि हा असा पदर मस्तच. म्हणजे ही आजच्या या व्हिडिओची शेवटची पैठणी आपण बघतोय. Yes, yes. पैठणीनेच आपण सुरुवात केलेली व्हिडिओची Yes. आणि तुमच्या बजेटमध्ये अशा पद्धतीची पण पैठणी हो, हो, हो. मिळणार आहे. सुपर. म्हणजे एकूणच काय तर तुम्हाला लग्नाची सगळी खरेदी करायची असेल तर गिफ्टिंग, सायडर्स, ब्रायडल सगळं काही सगळं वन एका स्टॉप येस डेस्टिनेशन. येस येस, बरोबर. एका छताखाली तुम्हाला सर्व अवेलेबल होऊन जाईल. तुमचं कार्ड दाखवत्या म्हणजे जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. त्याच्यावर त्यांचे सगळे डिटेल्स आहेत, कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे आणि इथे तुम्ही बघताय प्रॉपर ऍड्रेस आहे. ठीक आहे. आणि कसं यायचं मी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. मला एक गोष्ट सांगा, जर कोणी आउट ऑफ इंडिया आहे म्हणजे इथलं असेल तर तो येऊ शकतो वॉक इन, पण जर आउट ऑफ इंडिया तर तुम्ही त्यांना डिलिव्हरी देता का? हो, आम्ही डिलिव्हरी पण देतो. व्हिडिओ कॉलवर त्यांना आपण सगळ्या साड्या पण दाखवतो, प्लस त्यांना जिथे पाहिजे तिथे डिलिव्हरी होऊन जाईल. ओके. म्हणजे जर इंडिया असेल तर. बरोबर. म्हणजे जर कोणी बाहेरून व्हिडिओ बघत असेल तर त्यांना ऑनलाईन इथे ऑप्शन्स आहेत. Yes. म्हणजे एकूणच काय तर जर तुम्हाला आता लग्नाची शॉपिंग करायची असेल आणि असं एखादं लोकेशन शोधताय जिकडे तुमची सगळी शॉपिंग होईल साड्यांची, ते पण खास बजेटमध्ये मार्केटपेक्षा कमी प्राइस मध्ये, तर हे एक सुंदर असं बुटीक आहे मी म्हणेन. तर तुम्ही इथे नक्की या, व्हिजिट करा. ह्यांचे डिटेल्स मी खाली दिलेले आहेत, ते सुद्धा नीट तुम्ही स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला येताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि इव्हन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून सुद्धा येऊ शकता. बाकी सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलेच आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटलाय ते कॉमेंट करून आवर्जून सांगा आणि असेच व्हिडिओ बघायचे असतील तर फॉलो करा.